हायवेवर येड्यासारखा पळत होता मुलगा. गाडी अडवली, कारण कळताच सर्व सुन्न. प्रवाशांच्या पायाखालची जमीन सरकली. असं कसं शक्य आहे? नेमकं काय चाललं होतं त्या हायवेवर आणि तो मुलगा असं का करत होता? दुपारची वेळ, उन्ह तिरकी झाली होती. रस्ता लांबवर पसरलेला, दोन्ही बाजूंनी झाडं आणि मधूनच सुसाट वेगाने वाहणाऱ्या धावणाऱ्या गाड्या. सगळं अगदी नेहमीसारखं, पण त्या शांततेला अचानक भेदत एक विचित्र दृश्य समोर येतं. एक लहानसा मुलगा, साधारण 10-12 वर्षाचा, अंगावर पिवळा टी-शर्ट, फाटकी जीन्स आणि चेहऱ्यावर विचित्र भाव. तो रस्त्याच्या कडेला उभा नाही, तो अक्षरशः धावत आहे, कधी रस्त्याकडे कधी बाजूला. गाड्या वेगाने येत आहेत, हॉर्न वाजवत आहेत, पण तो मुलगा अजिबात घाबरत नाही. उलट तो अजून जोरजोरात हात हलवत, नाचत, ओरडत काहीतरी करत राहतो. पहिल्यांदा पाहणाऱ्याला वाटतं, हा मुलगा वेडा आहे का? जीवाची पर्वा नाही का याला? इतक्या वेगात धावणाऱ्या गाड्यांसमोर असा कोणी कसं धावू शकतं? एक कार हळू होते, आत बसलेले लोक घाबरलेले. ड्रायव्हर ब्रेक दाबतो. सगळ्यांच्या नजरा त्या मुलाकडे खिळतात. काहीतरी बिनसलंय हे स्पष्ट दिसतं. मुलगा अचानक कारसमोर येतो, हात दाखवतो, थांबा थांबा असा इशारा करतो. त्याचा श्वास जोरात चालू आहे, पण चेहऱ्यावर भीती नाही, काहीतरी वेगळंच आहे. कार थांबते, खिडकी खाली येते. आतले लोक गोंधळलेले, काय झालं असा प्रश्न विचारतात, पण मुलगा काहीच स्पष्ट बोलत नाही. तो फक्त हसतो, हो हसतो, आणि तेच सर्वात जास्त धोकादायक असतं. इतकं धोकादायक वागणारा मुलगा आणि तू हसतोय का? काय चाललंय इथे? कारमध्ये लोक एकमेकांकडे बघतात. कुणालाच काही समजत नाही. तो मुलगा पुन्हा मागे वळतो आणि पुन्हा तसाच नाचायला लागतो. तो हात उंचावतो, काहीतरी स्टाईलमध्ये हालचाली करतो, जणू तो काही कुठल्या स्टेजवर परफॉर्म करत आहे. आता गाडी आणखी हळूहळू होते, मग तिसरी. लोक थांबू लागतात, सगळे कुतूहलाने बघत आहेत. हा अपघाताचा प्रसंग आहे का, की काही मदत हवी आहे का, की कुठला तरी सापळा आहे? पण त्या मुलाच्या चेहऱ्यावर काहीतरी वेगळंच दिसतं. एक आत्मविश्वास, एक वेगळीच चमक. तो नाचतोय, थांबत नाही. गाड्या थांबतायत, लोक उतरून पाहायला लागले. कोणी मोबाईल काढून व्हिडिओ शूट करतोय, कोणी हसतंय, कोणी अजून घाबरलेलं. पण प्रश्न अजूनही तोच, तो असं का करत आहे? एका प्रवाशाने शेवटी विचारलं, अरे काय चाललंय हे? मुलगा काही क्षण शांत राहतो, मग हळूच हात दाखवतो रस्त्याच्या बाजूला. सगळ्यांच्या नजरा तिकडे वळतात आणि जे दिसतं ते पाहून क्षणभर सगळे गप्प होतात. रस्त्याच्या कडेला एक छोटासा स्टॉल, टेबलावर रचलेले आंबे, पिवळे, रसाळ, आकर्षक. त्या स्टॉलवर कुणी नाही, फक्त ते आंबे आणि एका बाजूला फळकूट. लोक एकमेकांकडे पाहतात आणि अचानक सगळ्यांना कळायला लागतं, हा मुलगा, हा सगळा प्रकार, हे वेड्यासारखं धावणं, हे नाचणं, हे सगळं फक्त एकाच गोष्टीसाठी होतं, लोकांचं लक्ष वेधण्यासाठी. हायवेवर कोणी थांबत नाही, कोणी बघत नाही, म्हणून त्याने स्वतःचे की एक वेगळी पद्धत शोधली. तो भीती निर्माण करतो, कुतूहल निर्माण करतो, आणि मग लोक थांबतात. आणि जेव्हा ते थांबतात तेव्हा त्यांना दिसतं ते आंबे. त्या क्षणी प्रवाशांच्या चेहऱ्यावरचा धक्का हळूहळू बदलतो, आश्चर्यात आणि मग हसण्यात. कुणीतरी म्हणतं, अरे याला म्हणतात डोकं. तो मुलगा शांतपणे स्टॉलजवळ जातो, एक आंबा उचलतो आणि पुन्हा हसतो. ना मोठं दुकान, ना जाहिरात, ना पैसा, फक्त एक भन्नाट कल्पना आणि प्रचंड आत्मविश्वास. आणि म्हणूनच हा व्हिडिओ व्हायरल झाला, कारण त्या मुलाने एक गोष्ट सगळ्यांना शिकवली, फक्त मेहनत करून चालत नाही, कधीकधी लोकांचं लक्ष वेधून घेण्यासाठी वेगळं काहीतरी करावं लागतं. आणि शेवटी सगळ्यांना कळतं, तो येड्यासारखा पळणारा मुलगा नव्हता, तो एक छोटासा पण भन्नाट बुद्धीचा स्मार्ट व्यापारी होता.